नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत HTML5 मध्ये फॉर्म डिझाइन करत असताना जे कंट्रोल्स आपण त्या दिवशी शिकलो, जसं कलर कंट्रोल आहे, नंबर कंट्रोल आहे, URL कंट्रोल आहे, इमेज कंट्रोल आहे, बाकीचे पण कंट्रोल सेम त्याच प्रकारे आपल्याला त्या फॉर्ममध्ये डिझाइन करता येतं. हे फॉर्म डिझाइन करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला काही ॲट्रिब्यूट्स वापरायचे असतात, ज्या ॲट्रिब्यूट्समुळे आपण डिझाइन केलेल्या कंट्रोलला रिस्ट्रिक्शन प्रोव्हाइड करू शकतो. त्यातलं सर्वात पहिलं जे ॲट्रिब्यूट आहे ती आहे डिसेबल्ड. तर डिसेबल्ड म्हणजे काय, की कशासाठी त्याचा वापर होतो, तर स्पेसिफाईज दॅट अन इनपुट फील्ड शुड बी डिसेबल्ड. डिसेबल्ड मीन्स इनॅक्टिव्ह. एखादा कंट्रोल आपण फॉर्मवर डिझाइन केलेला आहे आणि त्याला आपल्याला इनॅक्टिव्ह करून ठेवायचं असेल तर त्यासाठी जनरली आपण डिसेबल्ड या ॲट्रिब्यूटचा वापर त्या कंट्रोल सोबत करत असतो. जसं आता बघा, या ठिकाणी आपण कोड करू. मी ऑलरेडी सिंटॅक्स लिहिलेला आहे. ह्याच्यामध्ये जसं आता मी लिहिलं आहे, एंटर युअर नेम आणि त्याच्यासाठी मी इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट हा एक कंट्रोल इथे डिझाईन केला. आणि मला एक बटन घ्यायची आहे समजा, तर आपण या ठिकाणी एक बटन यूज करू, इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट. आता बघा, मी या प्रोग्रामला पहिले सेव्ह करतोय व्हिडिओ नावाच्या फोल्डरमध्ये आणि याला आपण attributes .html नावाने सेव्ह करू आणि याला रन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की डॉक्युमेंट्समध्ये प्रोग्रामला रन केल्यानंतर त्या कंट्रोलमध्ये आपल्याला ॲट्रिब्यूट्स हा प्रोग्राम आहे, याला मी रन करतो. ओपन विथ अँड गुगल क्रोम. तर तुम्हाला स्क्रीनवर बघा एक कंट्रोल दिसत आहे, ज्यामध्ये तुम्हाला नेम एंटर करण्यासाठी तो बोलतोय आणि त्याच्यानंतर एक सबमिटची बटन. आता मी यामध्ये जर नाव लिहिलं तर तुम्हाला ती या ठिकाणी डिस्प्ले होत आहे, कारण हा जो कंट्रोल आहे तो ॲक्टिव्ह आहे. मग आपण याच्यामध्ये बघितल्याप्रमाणे हा डिसेबल्ड नावाचा ॲट्रिब्यूट जो आहे तो जर आपण या इनपुट टॅगच्या आतमध्ये वापरला, जसं आता इथे मी लिहितोय डिसेबल्ड आणि या प्रोग्रामला सेव्ह केलं. आता याला तुम्ही एकदा रिफ्रेश करून बघा. आता मी कितीही प्रयत्न केला तरी मला याच्यामध्ये कसल्याच प्रकारची व्हॅल्यू एंटर करता येणार नाही आहे. याचा अर्थ काय झाला, की जो कंट्रोल आपण या ठिकाणी डिझाईन केला होता हा इनॲक्टिव्ह झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणतीच व्हॅल्यू, नंबर, अल्फाबेट, स्पेशल कॅरेक्टर काहीही एंटर करता येत नाही. अशा प्रकारे तुम्ही या पहिल्या ॲट्रिब्यूटचा वापर त्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतर आपण बघणार मीन अँड मॅक्स हे दोन ॲट्रिब्यूट आहे, ज्या ॲट्रिब्यूटचा वापर जनरली आपण पर्टिक्युलर व्हॅल्यूला किंवा व्हॅल्यूचं जे लिमिटेशन आहे ते लिमिटेशन त्या ठिकाणी सेट करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. आणि याचा मी तुम्हाला नंबर कंट्रोलसोबत यूज करून दाखवतो एकदा. बघा, मी या ठिकाणी लिहितो आहे एंटर युअर एज आणि मी इथे लिहितो आहे इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर. आता नंबर कंट्रोल हा फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू एंटर करण्यासाठीच यूज केला जातो आहे. मिनिमम इज इक्वल टू या ठिकाणी मी घेतो आहे 18 अँड मॅक्स इज इक्वल टू या ठिकाणी आपण यूज करू आहे 35. अशा प्रकारे मी इथे काय केलं, दोन व्हॅल्यू सेट केलेल्या आहे आणि या प्रोग्रामला आता सेव्ह केलं. BR टॅग यूज करू आणि याला एकदा रन करून बघू. बघा, हा डिसेबल्ड असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला काही व्हॅल्यू एंटर करता येणार नाही आहे. बट इथे जेव्हा आपण गेलो एंटर युअर एज
याची मिनिमम व्हॅल्यू आपण ऑलरेडी सेट केलेली आहे. बघा मी या ठिकाणी इन्क्रीज करायला जातोय तर डायरेक्ट त्याची व्हॅल्यू कुठून स्टार्ट झाली आहे 18 पासून झालेली आहे. मग मी याला इन्क्रीज करतोय. हे मॅक्झिमम कुठेपर्यंत जाऊ शकतं तर हा 35 पर्यंत जाऊ शकतं. याच्यावरती आपल्याला त्या व्हॅल्यूला घेऊन जाता येणार नाही, कारण आपण त्या कंट्रोलची मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती 35 सेट करून ठेवलेली आहे आणि मिनिमम व्हॅल्यू ही 18 आहे. तर या कंट्रोलमध्ये तुम्ही याला कितीही कमी करायला गेले तर ते 18च्या खाली जाणार नाही. 18 पर्यंत आला आणि त्याच्यानंतर तो स्टॉप होऊन गेला. तर अशा प्रकारे आपण या मीन आणि मॅक्स या दोन ॲट्रिब्यूटचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करता येतं. त्याच्यानंतर तिसरा ॲट्रिब्यूट जो आहे तो आहे पॅटर्न. इट इज स्पेसिफायज अ रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट व्हॅल्यूज. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की त्या कंट्रोलमध्ये व्हॅल्यू एंटर करत असताना एक रिस्ट्रिक्शन त्याला द्यायचं आहे. रिस्ट्रिक्शन म्हटल्यापेक्षा एक रिक्वेस्ट करायची का आपल्याला या प्रकारची व्हॅल्यू त्या कंट्रोलमध्ये एंटर करायची आहे. फॉर एक्झाम्पल जसं आता मला या ठिकाणी एंटर युअर कॉन्टॅक्ट नंबर आणि इथे मी एक इनपुट टाईप इज इक्वल टू टेल हा एक कंट्रोल घेतला. टेल कंट्रोल हा जनरली कॉन्टॅक्ट नंबरला किंवा टेलिफोन नंबरला एंटर करण्यासाठी HTML5 मध्ये वापरलं जातं. जसं मी आता प्रोग्रामला सेव्ह केला आणि याला रिफ्रेश करू आपण. तर कॉन्टॅक्ट नंबर एंटर करत असताना मला मिनिमम याच्यामध्ये काय करायचं, मी नंबर एंटर करतोय, अल्फाबेट पण एंटर करतोय. आता हे करत असताना ही त्याची रॉंग मेथड आहे. मी असं अज्युम करतोय की हा जो कंट्रोल इथे मी यूज केलेला आहे या कंट्रोलमध्ये मला फक्त नंबर्सच यूज करायचे आहेत 0 पासून तर 9 पर्यंतचे डिजिट आणि तेही मॅक्झिमम किती 10. तर अशा वेळेस मी पॅटर्न ॲट्रिब्यूट यूज करणार. त्याच्यानंतर डबल कोटेशनमध्ये मी याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सांगणार की मला 0 to 9 डिजिट एंटर करायचे आहे आणि तेही किती 10 डिजिट या ठिकाणी एंटर व्हायला पाहिजे. तर मी त्याला काय केलं, एक रिक्वेस्ट केली आहे या मेथडनी पॅटर्न ॲट्रिब्यूटचा वापर करून. आणि आता मी या प्रोग्रामला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर याला जेव्हा आपण रिफ्रेश करू तर तुमच्या लक्षात येईल मी या ठिकाणी नंबर्स टाईप करायला गेलो. बघा सपोज मी या ठिकाणी जर काही टाईप केलं अल्फाबेट नंबर्स आणि आता जर मी याला सबमिट करायला गेलो तर तो मला एरर शो करेल. मग मी काय करतोय की कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी एंटर करतो. हा कॉन्टॅक्ट नंबर एंटर केल्यानंतर मी यामध्ये पुन्हा 2 डिजिट ॲड करतोय. मी याला काय केलं आहे सबमिट केलं, परंतु पुन्हाही त्यांनी मला काय केलेलं आहे एक रिक्वेस्ट फॉर्मॅट मॅच होत नाही आहे अशा प्रकारची एक मेसेज त्यांनी मला दिला. परंतु जसंही मी माझा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी एंटर केला, हा एंटर केलेला कॉन्टॅक्ट नंबर सबमिट केल्यानंतर आता डाटा मात्र काय झालेला आहे सबमिट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या पॅटर्न ॲट्रिब्यूटचा वापर करू शकता. त्याच्यानंतर रीड ओनली हा एक ॲट्रिब्यूट आहे. इट इज स्पेसिफाईज दॅट अन इनपुट फील्ड इज रीड ओनली. इट मीन्स कॅन नॉट बी चेंज. याचा अर्थ तुम्ही ज्या व्हॅल्यूला त्या कंट्रोलमध्ये एंटर केलं त्या व्हॅल्यूला तुम्हाला चेंज करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल मी पहिल्या कंट्रोलमधून डिसेबल्ड हा एक कीवर्ड काढून टाकला आणि याच्यामध्ये वर्ड टाकलाय राहुल. व्हॅल्यू ॲट्रिब्यूटचा वापर करू. तर मी तुम्हाला इथे सेव्ह करून दाखवतो. याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नाव या ठिकाणी डिस्प्ले व्हायला सुरू झालं. आता मी जर म्हटलं की याला एडिट करायचं आहे तर आपण त्याला इझिली एडिट करू शकतो, बरोबर आहे. बट याच्या आतमध्ये रीड ओनली हा वर्ड लिहिल्यानंतर मी याला सेव्ह करतो आणि याला रिफ्रेश करू. आता तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी या वर्डला आपल्याला चेंज करता येत नाही. बाकी ॲट्रिब्यूट्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये